शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। अखेर राज्यातील शेतकऱ्यांची लॉटरी लागली आहे। शेतकऱ्यांना पीक विमा सकाळपासून बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आला आहे। तुम्हाला तुमच्या बँकेत पीक विमा आला आहे का? तुम्ही एकदा तुमच्या बँकेचं खातं नक्की चेक करायचं आहे। तुमच्याकडे गुगल पे, फोन पे जे काय असेल तर ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। शेतकऱ्यांना पीक विमा बँकेच्या खात्यावरती जमा होऊ लागलाय। काहींना 28,000 पीक विमा या ठिकाणी जमा झाला, तर काहींना 30,000 पीक विमा जमा झाला, तर काहींना 25,000 रुपयांचा पीक विमा हेक्टरी बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात आलाय। ज्या शेतकऱ्यांनी 2022ला, 2023ला आणि 2024ला पीक विमा भरलेला होता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा आता सकाळपासूनच जमा करण्यात येऊ लागलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी सांगितलं आहे की आम्ही पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडलेला आहे, असं म्हणून त्यांनी सकाळीच डीबीटीचं बटन त्या ठिकाणी दाबलेलं होतं आणि इकडे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सकाळपासूनच त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण होऊ लागलं होतं। तुम्हाला जर पीक विम्याचे पैसे बँकेच्या खात्यावरती अजून पण सकाळपासून आले नसतील तर पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती पीक विमा जमा होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे। गेल्या 2 महिन्यांपासून शेती या ठिकाणी आता शेतकरी आतुरतेने पीक विम्याचे वाट बघत होते, परंतु पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेला नव्हता। त्याचं कारण सुद्धा आता राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, ते म्हणजे राज्य सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता। त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे, ते म्हणजे पीक विम्याचा जो निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी दिला होता तर तो लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आला होता। त्यामुळे सरकारकडे पैसे नव्हते। अखेर केंद्र सरकारला गेल्या आठवड्यामध्ये राज्य सरकारने पत्र लिहिले होते, आम्हाला शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई द्यायची आहे, तसेच 2022 पासून 2024 पर्यंतचा जो रखडलेला पीक विमा आहे तर तो सुद्धा द्यायचा आहे। आम्हाला 32,000 कोटींची गरज आहे, असं केंद्र सरकारला मागच्याच आठवड्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र दिलं होतं। तशा प्रकारे कालच 32,000 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालाय। तुम्ही सुद्धा बातमी ऐकल्या, कारण शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटींचा निधी या ठिकाणी केंद्र सरकारने पाठवलाय। हा निधी मिळाल्या पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्याचे वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आले। आज 13 जिल्ह्यांमध्ये आणि उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी 11 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसांमध्ये पैशांचं वितरण पीक विम्याचं करण्यासाठी डीबीटीचं बटन मुख्यमंत्री साहेबांनी आता दाबण्यात आलं आहे। अखेर राज्यातील शेतकऱ्यांची आज खऱ्या अर्थाने दिवाळी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांना लॉटरी लागल्या। पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्यात येईल। काही शेतकऱ्यांना आता पीक विमा जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आल्याचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। काहींना 28,000 रुपये हेक्टरी पीक विमा जमा झालाय, तर काही शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात आलाय। तर काही शेतकऱ्यांना त्यांची शेती पिकांचं 2022ला, 23ला, 24ला जास्तीचं नुकसान झाल्यामुळे त्यांना 30,000 रुपये सुद्धा हेक्टरी पीक विमा जमा झाल्याचं बँकेकडून मेसेज आला आहे। हे पैसे कुठे जमा होऊ लागलेत तर सरकारच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका या ठिकाणी निवडल्याच पाहायला मिळतंय। मग तुमच्या बँका कोणकोणत्या आहेत? फक्त याच बँकेमध्ये पैसे सरकारच्या माध्यमातून आता जमा होऊ लागलेत। त्याचं कारण म्हणजे सरकारच्या माध्यमातून मागच्या वेळी जो 2 ऑगस्टला पीएम किसानचा 20वा हप्ता वितरित करण्यात आला आणि त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीएम किसानचा लवकर हप्ता बँकेत मिळालाच नव्हता। सरकारने लवकर पैसे सोडून पण अनेक बँकेमध्ये त्या ठिकाणी मागच्या योजनांचे पैसे जमा झालेले नव्हते। त्यामुळे सरकारने खबरदारी म्हणून फक्त याच बँकेमध्ये आता 32,000 कोटी रुपयांचा निधी आता बँकेमध्ये टाकल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर सरकारने अजून एकदा तुम्हाला माहिती आहे का बघा, 9 सप्टेंबरला नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता बँकेमध्ये सरकारने लवकर सोडला होता, परंतु शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा हप्ता त्या ठिकाणी नमोचा पण लवकर जमा झालेला नव्हता। त्यामुळे अशा काही बँका त्या ठिकाणी सरकारला सापडलेत ज्या बँकांचा स्वतःचा आयएफसी कोड नाही आहे, तसेच या बँकांचा सर्व्हर कायम डाम नसतो।
त्यामुळे सरकारच्या माध्यमातून काही ठराविकच बँका या ठिकाणी पीक विम्यासाठी सोडण्यात आलेत। त्याच बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जमावू लागलेत। मग आता तुमची बँक कोणती आहे, कोणत्या बँकेमध्ये पीक विमा या ठिकाणी सोडलाय आणि त्या ठिकाणी आज 13 जिल्ह्यामध्ये, उद्या 12 जिल्ह्यामध्ये, परवा दिवशी 11 जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आता 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबल्याचं पाहायला मिळते बघा। राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज जारी केलंय, ते म्हणजे 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलंय। आता बघा, या ठिकाणी पीक विम्याचे ज्या शेतकऱ्यांनी घोटाळा केला होता त्यांना बाहेर काढून गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनी ज्यांनी चांगल्या मार्गाने पीक विमा भरलाय त्यांनाच हा पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। कारण सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची एक अपात्र यादी आणि दुसरी पात्र यादी अशा प्रकारच्या 2 याद्या या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेत। कारण अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने 2022ला, 2023ला, 2024ला पीक विमा चुकीच्या मार्गाने शेतकऱ्यांनी भरला होता, त्यांना पीक विमा या ठिकाणी मिळणार नाही, तुम्ही अजिबात वाट बघू नका, अशा प्रकारचं देखील सरकारच्या माध्यमातून आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलंय। मग असे कोणते शेतकरी आहेत त्यांना पीक विमा आज सोडण्यात आला नाही? सरकारने 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज या ठिकाणी जाहीर केलं आहे। यामध्ये पीक विमा देखील सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आलाय। तसेच मागच्या आठवड्यामध्ये जे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना सुद्धा हे पैसे मिळणार आहेत। परंतु कोणत्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ भेटणार नाही आणि आज कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा भेटणार आहे, कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा जमा होत आहे, तुम्ही 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायचं आहे। परंतु त्याआधी कोणकोणते शेतकऱ्यांना वगळण्यात आले म्हणजे अपात्र यादीत टाकण्यात आले तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा, या ठिकाणी पहिला प्रकार सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलाय, तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी खरोखर त्यांचं पीक नुकसान झालं होतं आणि 2022ला, 23ला, 24ला पीक विमा या ठिकाणी भरला होता, खरंच ते गोरगरीब आणि गरजू शेतकरी होते का, प्रामाणिक पीक विमा त्यांनी नोंदवला होता का, तर त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागलाय। तुमच्या खात्यावरती सुद्धा पुढील 1 तासांच्या आतमध्ये या महत्त्वाच्या सरकारने निवडलेल्या बँकेमध्ये आणि 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। 32,000 कोटी रुपयांचा निधी पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलंय। आता बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगतो कोणत्या 4 ते 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले, तुम्ही पाहायचं आहे। आता बघा, या ठिकाणी पहिला शेतकऱ्याचा प्रकार निवडण्यात आलाय, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2022ला, 2023ला, 2024ला ज्या शेतकऱ्यांनी आता त्या ठिकाणी सरकारचं लक्ष नाही म्हणून आता आपली स्वतःची जमीन सोडून दुसऱ्याची गायरान जमीन असेल, सरकारची त्या ठिकाणी आता गायरान जमीन असेल, कोरडवाहू त्या ठिकाणी आपली जमीन असेल, ज्या जमिनीमध्ये अजिबात 1 गुंठा सुद्धा पेरलेलं नव्हतं, अशा प्रकारे त्या जमिनीची खोटी कागदपत्र काढून अनेक शेतकऱ्यांनी काय केले, पीक विम्याला जोडली होती आणि अर्ज भरला होता। अशा शेतकऱ्यांना बाहेर काढायचं काम गेल्या 2 महिने झालं चालू होतं। त्यामुळे तुम्हाला शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती लेट आता जमा होत आहे। पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे। कारण आता खूप लेट झालाय, आता या ठिकाणी उशीर अजिबात नाही। आज आणि उद्या 2 दिवस त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पीक विमा आता जमा करण्यात येणार आहे। कोणत्या बँकेमध्ये पीक विमा सोडण्यात आलाय, कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलाय, तुम्हाला या ठिकाणी यादी सांगताय पहा। शेतकऱ्यांसाठी लॉटरी लागल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी जमा होतोय, परंतु एक प्रॉब्लेम झालाय, ते म्हणजे पीएम किसानचा मागचा जो हप्ता आहे, नमो शेतकरीचा मागचा जो हप्ता आहे, तर तो अनेक बँकेच्या खात्यावरती सरकारने तिकडून लवकर पैसे सोडून पण शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे येण्यासाठी वेळ लागला। त्यामुळे खबरदारी म्हणून पैसे बँकेत जमा व्हावे, लवकर जमा व्हावे म्हणून सरकारने फक्त याच महत्त्वाच्या बँकेमध्ये आता आज पीक विमा सोडण्यात आलाय। कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात आलाय ते तुम्हाला सांगणार आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकेमध्ये पीक विमा सोडण्यात आलाय याची यादी पहिल्यांदा पाहूया आणि त्यानंतर कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी सोडण्यास मुहूर्त लागलाय ते पाहूया। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त याच बँका निवडलेत, त्याचं कारण म्हणजे अनेक बँकेमध्ये इतर योजनांचे पैसे सोडण्यात येऊन पण लवकर बँकेमध्ये पैसे जमा होत नाहीत। त्यामुळे खबरदारी म्हणून याच बँका निवडण्यात आलेत। या बँका ज्या आहेत तर त्या 10 बँका आहेत। या 10 बँका इतक्या चांगल्या आहेत की यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे या ठिकाणी जमा होत असतात। पहिली बँक सांगण्यात आल्या HDFC बँक, दुसरी बँक ICICI बँक। आता बघा,
HDFC बँक आणि ICICI बँक या दोन बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सर्वात पहिल्यांदा पैशांचं वितरण कायमच होत असतं। त्यामुळे या बँका आता सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेत। HDFC बँक आणि ICICI बँक ही जर बँक तुम्ही पीक विम्याच्या अर्जाला जोडली असेल तर तुमचं अभिनंदन आहे। तुम्हाला या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पीक विमा पुढे सांगणार आहेत त्या 13 जिल्ह्यामध्ये आज थोड्याच वेळात तुमच्या बँकेच्या खात्यावरती 28,000 पीक विमा, काहींना 30,000 तर काहींना 25,000 रुपये हेक्टरी पीक विमा या ठिकाणी जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। आता HDFC आणि ICICI दोन बँका झाल्या, अजून पुढची बँक कोणती आहे आणि कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा येणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे। आता बघा पुढची बँक निवडण्यात आल्या ती म्हणजे येस बँक आणि कोटक महिंद्रा बँक। या दोन बँका इतक्या भारी आहेत की यामध्ये शेतकऱ्यांना स्वस्त मध्ये कर्ज उपलब्ध करून दिलं जातं। त्यामुळे या बँका सरकारच्या माध्यमातून पीक विम्यासाठी या ठिकाणी निवडल्याचं पाहायला मिळतंय। या दोन बँकेमध्ये तुमचं जर बँकेचं खातं असेल आणि तुम्ही पीक विम्याच्या अर्जाला जर या बँकेचं पासबुकचं झेरॉक्स दिला असेल तर तुम्हाला सुद्धा हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून आज जमा करण्यात येतोय। हेक्टरी तुम्हाला 28,000 तर मिळणार, 25,000 तर मिळणार, किंवा जास्त जर तुमची शेती असेल आणि तुमचं जो नुकसान जास्त झालं असेल तर तुम्हाला 30,000 रुपये देखील पीक विमा आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यानंतरच्या पुढच्या दोन सरकारने बँका निवडलेत ती म्हणजे इंडियन बँक आणि त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस बँक। या बँकेमध्ये शेतकऱ्यांना त्यांनी जर पीक विमा भरला असेल आणि या बँकेत जर खातं दिलं असेल तर पुढे सांगणार आहे त्या 13 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या दोन सरकारने बँका निवडलेत ॲक्सिस बँक आणि पंजाब नॅशनल बँक। या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपलं खातं बँकेच्या आधार कार्डला जोडलेलं आहे त्यांना आता पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। 2022ला, 23ला, 24ला जर पीक विमा तुम्ही भरला असेल तर तुम्हाला सर्वांना हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात आलाय। कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता राज्य मंत्रिमंडळाची मीटिंग घेऊन त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आता अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि कृषी मंत्री माणिक त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दत्तात्रय मामा भरणे यांनी एक बैठक घेऊन आता शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीमध्ये जास्त नुकसान झालंय त्यांना आणि पीक विम्याचे 2022 पासून 2024 पर्यंतचा टोटल 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज या ठिकाणी जाहीर करण्यात आले। त्यानंतर आता पुढच्या बँका कोणत्या आहेत, तुमची बँक यामध्ये आहे का, त्यानंतर जिल्ह्यांची यादी सांगणार आहे। या जिल्ह्यामध्ये खरोखर आज पीक विमा त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी सोडल्याचं व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलंय, त्यामुळे इथून पुढे लक्ष देऊन बघा। आता बघा या ठिकाणी पुढची बँक निवडण्यात आल्या सगळ्यात महत्त्वाची बँक आहे कॅनरा बँक आणि युनियन बँक। या दोन बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा या ठिकाणी सोडण्यात आलाय। कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलाय हे तुम्हाला पुढे सांगणार आहे, परंतु तुमची बँक कोणती आहे तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे। त्यानंतर बघा पुढची बँक सांगण्यात आल्या महाराष्ट्र बँक। आता महाराष्ट्र बँकेत जर विचार केला तर यामध्ये भरपूर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी खातं खोललंय, कारण महाराष्ट्र बँकेमध्ये सुद्धा सर्वात पहिल्यांदा पीक विमा, नमो शेतकरी योजना, PM किसान योजना याचे हप्ते नेहमीच लवकर येत असतात। त्यामुळे या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा आज पीक विमा पुढील 1 तासांच्या आतमध्ये या ठिकाणी पुढे सांगणाऱ्या त्या 13 जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। त्यानंतरची आता पुढची बँक सरकारने निवडल्या ती म्हणजे आता बघा बँक ऑफ इंडिया। ही पण सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे। तुमचं जर यामध्ये खातं असेल तर तुमचं अभिनंदन आहे, तुम्हाला सुद्धा बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा या ठिकाणी जमा होतोय। त्यानंतर पुढच्या बँका सांगण्यात आलेत ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे आहेत बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये आता शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे। कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येणार आहे ते तुम्हाला जिल्हे या ठिकाणी यादी सरकारच्या माध्यमातून जी आल्या ती तुम्हाला 13 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे। आता सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पहिले 2 जिल्हे निवडण्यात आलेत रायगड आणि रत्नागिरी। रायगड आणि रत्नागिरी या कोकणातील जिल्हे आहेत। यामध्ये भात पिकाचं नुकसान जास्त झाले, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाचणी पिकाचं नुकसान जास्त झाले। अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 28,000, काहींना 30,000, काहींना 25,000 आज जमा करण्यात येतो आहे। त्यानंतर पुढचे जिल्हे निवडण्यात आले कोल्हापूर आणि सोलापूर। या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचं बाजरी असेल, मटकी असेल, तूर असेल या पिकांचं नुकसान झालं होतं, त्यांना पीक विमा जमा होतोय। त्यानंतर सोलापूरमध्ये कांदा पिकाचं नुकसान झालं असेल, ज्वारी पिकाचं नुकसान झालं असेल तर या शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा करण्यात येतोय। त्यानंतर पुढचे 2 जिल्हे निवडण्यात आलेत बीड आणि जालना।
या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे 2022, 23, 24ला पीक विमा भरला असेल तर तुम्हाला पीक विमा जमा करण्यात येतोय। त्यानंतर पुढचे जिल्हे निवडण्यात आलेत, त्या जिल्ह्यांचं नाव आहे सगळ्यात महत्त्वाचे जिल्हे आहेत ती म्हणजे पुणे आणि सातारा। या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता त्यांना आज पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येतोय। त्यानंतर पुढचे जिल्हे सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेत, अकोला आणि त्या ठिकाणी नंदुरबार। या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येतोय। त्यानंतर चंद्रपूर, धुळे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूर, नाशिक या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येतोय। पीक विमा यादी 2022, पीक विमा यादी 2023, पीक विमा यादी 2024 या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। तुम्हाला अजून पण पैसे आले नसतील तर तुम्हाला या ठिकाणी आज येण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या। नक्की या ठिकाणी अशाच प्रकारचे व्हिडिओ दररोज तुम्हाला मिळत राहतील, त्यामुळे लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच तुम्ही तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।